दरम्यान मुख्यमंत्र्यांची टंचाईवर बैठक सुरू असतानाच राज्य सरकारने दुष्काळ निवारण आणि कर्जमाफी याबाबत लवकरात लवकर निर्णय घेतला नाही तर येत्या निवडणुकीवर बहिष्कार घाला असं आवाहन खासदार उदयनराजे भोसले यांनी महाराष्ट्रातल्या जनतेला केलंय। दुष्काळ परिस्थितीला पर मात जर करता आली नाही तर वाटेल त्या परिस्थितीत माझं या संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेला आव्हान आहे की या संपूर्ण येणाऱ्या निवडणुकीवरती आपण बहिष्कार घालावा। एक घरचाच आहेर सरकारला दिलाय असं म्हणता येईल। उदयनराजे भोसले साताऱ्याचे एक खासदार आहेत आणि त्यांनी जनतेला आवाहन केलंय की जर टंचाई निवारणासाठी योग्य ती उपाययोजना सरकारने लवकरात लवकर केली नाही तर आगामी निवडणुकांना बहिष्कार टाका। आणि आपले प्रतिनिधी विकास भोसले आपल्याबरोबर आहेत, त्यांच्याकडून अधिक माहिती घेऊया। विकास, थोड्याच वेळापूर्वी आपण याच मुद्द्यावर बोललो होतो आणि जसं आपण म्हणताय की घरचा आहेर दिलाय हा राज्य सरकारला आणि खासदाराने, पण आता प्रश्न असाही येतो की एका खासदाराने थोडं तरी जबाबदारीने वक्तव्य करायला नको का? आपल्या जनतेला ते सांगतात निवडणुकीवर बहिष्कार टाका। हो नक्कीच ऋतुजा, कारण खासदार उदयनराजे भोसले हे राष्ट्रवादीचे खासदार आहेत आणि त्यांनीच जर आघाडी शासनावर असा आरोप केला की दुष्काळावर या शासनाने काही केलं नाही आणि शेतकरी नाराज आहेत आणि विशेषतः याबरोबर येणाऱ्या निवडणुकीवर बहिष्कार घाला महाराष्ट्रातील जनतेवर, हा त्यांनी आरोप केलेला नक्कीच एक काय त्यांच्या मनात नक्की काय आहे हे कळत नाही। मात्र गेल्या अनेक दिवसापासून खासदार उदयनराजे भोसले यांचे भाजपचे असतील यांच्या अनेक नेत्यांशी त्यांचे संपर्क आहेत असं समजतंय, पण नक्की काय हा दृष्टिकोन आहे अजून काही समजत नाहीये। उदयनराजे हे अशाच प्रकारच्या आक्रमक वक्तव्यांसाठी प्रसिद्ध आहेत। बऱ्याचदा आपल्या प्रतिक्रियांमुळे आपल्या बोलण्यामुळे ते मीडियाचं लक्ष वेधून घेत असतात, पण यावेळेला एका खासदाराने अशा प्रकारे वक्तव्य करणं त्याचा काय प्रतिक्रिया यावर उमटताना दिसतायत? हा नक्कीच याबाबत राष्ट्रवादीशी सुद्धा मी संपर्क साधला अनेक जिल्ह्यात, मात्र कोणी कॅमेरापुढे बोलायला तयार नाही। मात्र उदयनराजे भोसले हे असे एक व्यक्तिमत्व आहे की ते अगदी कोणावरही कधीही काही टीका करतात आणि हे दुष्काळावर तिने जे आता वक्तव्य केलेलं आहे ते सर्वसामान्य शेतकऱ्यांचं साठी केलेलं आहे असं काही राष्ट्रवादीच्या नेत्यांचं म्हणणं आहे। मात्र त्यांनी आघाडी शासनावर जी टीका केली, विशेषतः मुख्यमंत्र्यांच्यावर जी आज त्यांनी या बैठकीत जी तोप टाकली, ती विशेषतः काय त्यांच्या नक्की मनात आहे हे काही समजत नाहीये। विकास, एका अर्थाने तुम्ही जे म्हणताय की काय त्यांच्या मनात आहे हे समजत नाही, यातच बऱ्याच गोष्टी येत आहेत, पण उदयनराजे भोसले आतापर्यंत निवडणुकीनंतरचं जर त्यांची थोडी वाटचाल बघितली तर असं कुठे कधी जाणवलं आहे का की ते नाराज आहेत सरकारवर? हा नक्कीच, काल जो कोरेगाव इथं बैलगाडी शर्यतीच्या संदर्भात जो मोर्चा झाला त्यात प्रमुख पाहुणे म्हणून उदयनराजे भोसले नाव होतं, मात्र ते स्वतः गेले नाहीत। मात्र अनेक युतीच्या माहितीच्या अनेक नेत्यांशी ते संपर्कात आहेत, एवढं मात्र नक्की। विकास, ही कदाचित एक मोठी बातमी, खूप मोठी बातमी पुढच्या काही दिवसांमध्ये साठी असू शकेल। तुम्ही या बातमीचा वेध घेत राहा, आम्ही वेळोवेळी तुमच्याकडून अपडेट्स घेऊ। धन्यवाद तुम्ही सध्या दिलेल्या या माहितीसाठी। उदयनराजे भोसले यांनी घरचा आहेर दिलाय राज्य सरकारला, जर दुष्काळासाठीच्या टंचाईच्या उपाययोजना त्वरित नाही केल्या तर लोकांना, जनतेला आवाहन केलंय की आगामी विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचं।